तुझ्या आशीर्वादाला कोणीही प्रभू वंचित राहू नये. माझ्या पित्या प्रभू, आजचा विशेष प्रभू तो वचन आमच्यासाठी आशीर्वादित ठेवा. तुझ्या दासाला तुझ्या त्यांच्या मुखाकंठाला स्पर्श कर. मुखवट त्यांचा असू दे, परंतु त्यातून निघणारा शब्द मात्र प्रभू तू बोल माझ्या देवा. माझ्या पित्या परमेश्वरा प्रभू, मी तुला गौरव करतो. आम्ही ते वचन ऐकण्यासाठी आम्हाला कान घेणार, ऐकणारा मन, समजून घेणारा मन, ग्रहण करणारा आत्मा प्रभू ते वचन आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ग्रहण करण्यासाठी आम्हाला सहाय्य करतो. त्या वचनाप्रमाणे जाणण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. ज्याप्रमाणे दावीद म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. प्रभू, आम्ही मेंढपाळाची वाणी ऐकलं तर आम्हाला मेंढपाळ आम्हाला संत पाण्यावर नेहे. केव्हा आम्ही तुझ्या आज्ञाचा पालन ज्या वेळेस करू, त्यावेळेस परमेश्वरा तू आम्हाला प्रत्येक आशीर्वाद आमच्या जीवनात प्रगट करते. माझे देवा बाप्पा, तुला धन्यवाद देतो रे बाप्पा. खरं आज ठिकाणी या ठिकाणी तुझे आलेले लेकरं परमेश्वरा तू निवडला असतो. आज ते लेकरं इतर कुठं नसून नाजून आहे. प्रभू, आज तुझ्या विशेष आशीर्वाद त्यांच्या जीवनात प्रगट कर माझे. आणि प्रभू इथपर्यंत आमचा चालता आमचा सांभाळ केला, इथपर्यंत आमचं मार्गदर्शन केला. इथून पुढचा वेळ काळ सर्व समय बापा आम्ही सर्वजण तुझ्या हातात किंवा आम्हाला मार्गदर्शन सर्व आदर सर्व गौरव पित्या तुझा आहे. प्रार्थना येशूच्या नावात केलं म्हणून पित्या. आपण सर्व खाली बसूया आणि कोणाच्या जीवनात काही साक्षी असेल तर आपण आता हे 5 मिनिटं आपण साक्षी सांगून देवाचं गौरव करूया. आणि नंतर आपण वेळ गेल्यावर शेवटच्या समयाला साक्षी सांगू. आता मैं साक्षात दुर्गाची जास्त नंबर लावला होता आणि दुर्गाची सगळ्यात आपण सांगितलं. स्टेटस पण ठेवलं होतं किती गर्दी आहे लाईन आहे. आणि मी दुर्गाकडे गेलो होतो, मला गॅस पाहिजे होता, पण ते गर्दी पाहून त्या परिस्थिती पाहून मी सोडून दिलं. परमेश्वरावर भिस्त ठेवली. देवाच्या मंदिरात आलो, देवाची भक्ती आज्ञा घेतली, वचन सांगितलं. आणि शुक्रवारी गॅसची गाडी दारात आली. हालेलुया, वेळ जाऊन आणि जेव्हा तुम्ही परमेश्वराचा आदर करता, परमेश्वर ज्यावेळेस कळलं म्हणून परमेश्वराचं वचन आहे की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. तुला ठाऊक नाही अशा दोन गोष्टी मी तुझ्यासाठी करेल. प्रभूला धन्यवाद असो. धन्यवाद. पवित्र आत्मा, पवित्र की तू मान आहेस बाप्पा. तू खरोखर पापी माणसाला पापले तुला जवळ करतो. शब्द ऐकतोस, तुला कोटी कोटी धन्यवाद मानते. मागच्या हप्त्यामध्ये माझ्या डोळ्याची आग, डोळ्याला ठणक, काचामध्ये आग, वट उरले त्याच्यात आग. परमेश्वरा, मी काय पाप केलं एवढं? तुझ्या जवळ यायला बघते, माझ्यापासून तू दूर जाऊ नको. माझ्यापासून तू दूर जाऊ नको देवा. मला तो हवायच माझ्या जीवनात. परमेश्वराला विनंती करते, हात मारते माझ्या देवा. आज 4 दिवस झाले माझ्या पायाची आग संपली, डोळ्याचे आग सुद्धा संपली. माझ्या किनारे कांच्या धरून मोहरीला आले. काही नाही खाल्लं, काही नाही केलं तरी माझ्या वट उरले. मी म्हणलं देवा, मी काय तिथं काय करीत नाही, खात नाही, पण काय जीवनात समस्या आहे, काय जीवनात मला हे समस्या येते. देवा तुला धन्यवाद करते. मला माफ कर. माझ्याकडून काही चुकत असेल, काही पाप होत असेल, गलती होत असेल तर मला क्षमा कर. मी देवाला धन्यवाद करते, हात मारते. देव खरोखर पापी माणसाला कळेल, गंद्या माणसाला कळेल, पण एखादा शब्द तरी माणसाला उद्धार देतो. पण त्याला कळत नाही, समजत नाही. आपण त्याला सोडून कळत. किती प्रार्थना करतात, किती वचन वाचतात, वचन ऐकतात, सांगतात, पण कुठंतरी आपली चूक होतीच. आपल्या अंतःकरणामध्ये कुठंतरी गलती होतीच. तसा देव आपल्याला आठवण करून देतो. मी देवाला धन्यवाद करते. जिवंत बाप्पा, मला स्पर्श केलंच म्हणून धन्यवाद करते. माझ्या बाई छोटीशी परत मला मोबाईल केलं म्हणजे सांगण्यासाठी तुझ्या नावाचा गौरव करते.
धन्यवाद येशू. कोणाचे साक्ष धन्यवाद असो. मागच्याच आठवड्यात माझी साक्ष होती. आम्ही जेव्हा प्रभूमध्ये अधिकाधिक वाढतो किंवा प्रार्थना असतो तेव्हा वरी टपूनच असतो बाजूला निराशा आणण्यासाठी. पण देवाची स्तुती असो. परमेश्वराचं वचन आहे की मेरे सारे हथियार बांध आत्मिक हथियार बांध मी तो बुरे दिनचा सामना कर सकून झालेली. आणि कंपनीमध्ये खूप मोठ्या मोठ्या बॅटऱ्या असतात, खूप वजन असतं त्याच्यामध्ये आणि तयारीवर ती बॅटरी समोर सरकवायची असते आणि दोघी पण सरकवतात. तर माझी मुलगी आहे निशा, ती 31 ताकद लावून सरकवली आणि ती अशी सरकली की ती एकदम खाली आली आणि एवढी मोठी भारी बॅटरी आणि ती मग धावली धरायला आणि ती कडेवर झाली आणि त्याचा पूर्ण नट जो असतो तो हातामध्ये घुसून गेला. पण परमेश्वराला मिळालं की मसीह में की मेहनत करी जाते हालेलुया. आणि तो होल्ड पडला तिच्या हाताला. प्रभूला धन्यवाद की नसीवर बसली नाही ना की नस करत होतं. तो विश्वास करतो त्याला घरा उद्धार पाहिला. पत्रस म्हणतो त्या जागा आम्ही काय करावं उद्धार मिळण्यासाठी. तर पत्रस म्हणतो त्या लोकांना की तो विश्वास करतो त्याला घराला उद्धार पाहिला. जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थना असतो आमच्या लेकरांसाठी आमच्या वैभवासाठी तेव्हा परमेश्वर त्या प्रार्थना ऐकतो आणि आमच्या हातीकडे कान लावतो आणि कोणतंच नुकसान झाले नाही. जखम पूर्ण भरून आली. देवाला धन्यवाद देतो खूप खूप. कारण की परमेश्वर महान आहे, तो दया करणार आहे, तो करून होणार परमेश्वर आहे. तो आपल्या लेकरांना कधी सोडत नाही, टाकत नाही. म्हणून मी परमेश्वराच्या नावाला खूप धन्यवाद देते. इथे येण्यासाठी सुद्धा माझ्या मनात खूप काही असं म्हणजे निराशा पण मी ते येऊ देत नाही. इतक्या तुरंत मी गुडघे टेकले, दार कोणी लावली की गुडघे टेकले तर माझ्या आशीर्वादाचे दार उघडतात. हालेलुया. जेव्हा बाहेर समस्या आम्हाला टळवतात किंवा निराशा, जेव्हा गत्समने बागेमध्ये येशू ख्रिस्ताला धरण्यात आलं आणि तलवार पत्रसच्या बाजूला होती तर त्यानं आपली तलवार काढली आणि त्याचा कान उडवला. तर तो म्हणतो तलवार. म्हणून परमेश्वर एकतरी असं काही आपल्या बाजूला ठेवतो तलवार की जेणेकरून आपण उचलू नये. आपले हत्यार आत्मिक आहेत. हालेलुया. म्हणून ते तलवार न उचलता आपण आत्मिक हत्यार उचलले पाहिजे प्रार्थनेची. एकदा येशू ख्रिस्तासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती अशी कारण परमेश्वर महान आहे आणि तुम्हा सर्वांचं प्रभू येशूच्या नावाचा मी स्वागत करतो. कारण तुम्ही धन्य आहात त्या ठिकाणी उपस्थित आहात, कारण तुम्ही निवडलेले लोक आहात. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. प्रियांनो, आमच्या जीवनात परमेश्वर रोज आणि रोज आणि रोज तो आमच्या सान्निध्यात आमच्या संग राहतो. आमच्या जीवनात कितीतरी चांगले चांगले अद्भुत कार्य तो आमच्या जीवनात करत असतो. परंतु आम्ही त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही, हे आम्ही कानावर करतो. परंतु तरी एखाद्या गोष्टीकडं समजा एखाद्या भावाला समजा त्या बहिणीला आपण काहीतरी एखाद्या गोष्टी केल्या असतील, त्या जरी आमच्या स्तुती नाही केली तर आम्हाला लगेच काय होतं, अरे मी या भावासाठी असं केलं पण थोडं तर माझं गौरव नाही. परंतु परमेश्वर निराश होत नाही. परमेश्वराने तसं आमच्याबद्दल कधी निराश होत नाही. त्याला माहिती आहे तू जाणार कुठं, आज नाही उद्या माझ्याकडे येणार आहे. परमेश्वर चांगला आहे माझ्या जीवनात मी असं आणि परमेश्वराने इथपर्यंत आम्हाला ज्या मार्गाकडे कामाला ठेवलेले आहे त्याचं वचन आहे, ज्या ठिकाणी तू पाऊल ठेवशील तो जागा तुला देईल. आणि ज्या ठिकाणी तो आम्ही काम करत होतो त्या ठिकाणचं काम आम्हाला कॉन्ट्रॅक्ट स्वरूपामध्ये दिलेले आहे आणि परमेश्वराचं अनुग्रह आहे आणि त्याच्या नावाला धन्यवाद देतो. कारण त्या माणसाला आम्ही पाहतो की आम्हाला पहिलंच आमचं पगार देत नाही, पण कॉन्ट्रॅक्ट घेतल्यावर तुम्ही पैसे कसं देणार. पण त्या म्हणले तुम्ही म्हणतात तसं आणि म्हणले आम्हाला अगोदर 30,000 रुपये आम्हाला वन करतात असे पाहिजे, नंतर 30,000, नंतर 30,000 असे प्रत्येक काम संपवेपर्यंत असे टप्प्याने पैसे पाहिजे. म्हणजे ठीक आहे, माझा विश्वास नाही म्हणे तर ज्या मालकाचं काम आहे ते मालकाने मास्तर आहे त्याला मध्यस्थी घेतली त्यांनी. मास्तर म्हणे ठीक आहे मी पैसे देतो म्हणे. आत्ता ह्या क्षणी त्यांनी 5 मिनिटात एकच शब्द बोलला, त्याने लगेच पैसे आमच्याकडे दिले आणि ते काम आम्ही काल सुरुवात केलेले आहे. ते प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. कारण परमेश्वर आमच्या जीवनात कार्य करत असतात आणि माझ्या जीवनात भरपूर साक्षी आहे आणि नाही का
जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत स्वर्ग दिसत नाही म्हणतात ना, त्याप्रमाणे अनेक समस्यातून मी निघालेले भाजून निघालेले आहे. त्याप्रमाणे मला अनुभव आहे, कारण परमेश्वर किती चांगला आहे. ज्या परमेश्वराने मला इथपर्यंत जीवन ठेवलं आहे, ज्या परमेश्वराने मला सांभाळलेले आहे, आणि ज्यावेळेस मनापासून आम्ही त्याला हाक मारतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला उखळण्यातून उचलून राजाच्या पंक्तीला बसवतो. ओके, मला न करणारे लोक, माझ्याच कुटुंबातले लोक, माझ्याच शेजारचे लोक, म्हणजे न पसंत केलेले दगड शेवटी काय झालं, त्याचप्रमाणे माझं जीवन झालेलं आहे. परमेश्वराला मी म्हटलं, आणि मी असंही माझ्या मिसेसला कितीतरी वेळा मी बोललेले आहे, माझ्या मुखाने बोललेले आहे, तुम्ही असं मला नका समजू, मला असं नका बोलू, मला असं नका हे करू. नाही, दैवाला आलं की मोठं बार ते घालून देवदूतासारखं नाही, चला 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 करतात. परंतु हे उत्कंठा, हे आशा मला पहिल्यापासून होतं की देवाच्या मंदिराला जायचं म्हणजे काही करायचं नाही. मी वेळेवर परमेश्वराचा आज्ञाचा पालन करीत आलो, परंतु मला माहीत होतं माझा परमेश्वर मला एक दिवस असा करेल की मला या जे लोक माझा नाकार केलेले आहे ते लोक माझा स्वीकार करतात. आणि त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. आज कितीतरी लोक माझ्या लाईनीतले लोक मला विचारतात, कुठं गेले तुम्ही दारू सोडायला, कुठं गेले तुम्ही औषध खाल्ले का, किती पैसे खर्च झाले. परंतु मी त्यांना सांगतो मी काहीही केले नाही. परंतु तुम्हाला त्रास कसा झाला नाही, तुम्हाला असं होतं तसं होतं, लोकांना रक्ताची उलट्या झाल्या, काही लोक मेले याच्यातून, परंतु म्हणलं माझा देव परमेश्वर माझ्याबरोबर आहे, त्यांनीच मला या सर्वात मुक्त केलेले आहे. मी कोणाच्याही ऐकलं नाही, आणि कोणी मनुष्याला बदलू शकत नाही. प्रियानो, हे निश्चित ग्रहण करा, कारण मनुष्याने हालून मारून बोलून काहीच करू शकत नाही. जे वेळेस परमेश्वराचा अनुग्रह त्याच्यावर होतो त्याला कोणी सांगायचं गरज नाही. ज्याप्रमाणे वचन सांगते, सत्य तुला समजेल तर सत्य तुला स्वतंत्र करेल. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो, कारण इथपर्यंत त्यांनी मला चांगल्या प्रकारे सांभाळले आहे, आणि त्याच्या सेवेमध्ये अधिक आम्हाला वाढवत आहे. ही माझा विश्वास आहे, खात्रीशीर अनेक लोकांपर्यंत त्याचं वचन घेऊन जाण्यासाठी मला सहाय्य करत आहे. प्रभूच्या नावाला जोरदार टाळ्या वाजूया आणि त्याचं गौरव करूया. या समयाला वचनाकडे जाण्या अगोदर प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. आमच्या पालक साहेबांबद्दल त्यांना विशेष ते मॅन लायसन्स घेतलेले आहे. कित्येक दिवस त्यातून त्या दिवस आमच्या जीवनातून जात असतात, परंतु प्रत्येक गोष्टीला एक समय आहे. वचन आम्हाला सांगते प्रत्येक गोष्टीला पेरण्याची एक समय आहे, कापण्याची एक समय आहे. प्रियानो, कसं जन्माचं एक समय आणि मृत्यूचे एक समय, असं